आज आपण 6th स्टँडर्डचा जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यामधला आपला फर्स्ट चॅप्टर 3 डायमेन्शनल शेप जो आपण स्टार्ट केलेला आहे त्यामधला आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 1.1. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की 3 डायमेन्शनल शेप कुठले आहेत. त्यामधले आपण प्रिझम्स बघितलेले आहेत, पिरामिड्स बघितलेले आहेत. मग आता प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करायच्या अगोदर आधी आपण प्रिझम आणि पिरामिड यामधला डिफरन्स समजून घेऊयात. तर प्रिझमचे आपण एक्झाम्पल्स पण बघितले लास्ट सेशन मध्ये. प्रिझम म्हणजे काय, क्युबॉइड किंवा सिलेंडर हा तुमचा आला प्रिझम. आणि पिरामिडचं आपण एक्झाम्पल बघितलं, स्क्वेअर पिरामिड, ट्रायंग्युलर पिरामिड. मग नक्की यातला डिफरन्स कसा ओळखायचा. तर प्रिझम मध्ये काय असतं बघा की जो तुमचा शेप बॉटमला आहे तोच तुमचा शेप टॉपला पण असतो. म्हणजे जर तुमचा बॉटमला जर तुमचा शेप असेल स्क्वेअर मधला शेप असेल तर टॉपला पण कुठला असणार आहे, स्क्वेअर शेपच असणार आहे. म्हणजे बघा इथे एक्झाम्पल, इथे माझा हा पेंटागॉन आहे तर बॉटमला पण पेंटागॉन आहे आणि टॉपला पण माझा पेंटागॉनच आहे. बरोबर आहे. मग आता पिरामिड मध्ये काय होतं, तर पिरामिड मध्ये जो तुमचा बेस आहे तो बेस तुमचा ट्रायंगल असेल, पेंटागॉन असेल, स्क्वेअर असेल, कुठलाही असेल बेस, पण टॉपला एकच व्हर्टेक्स येतो. कारण की ते सगळे व्हर्टेक्स येऊन कुठे जोडतात, टॉपला जोडतात. म्हणजे इथे तुमचा बॉटमचा फेस कुठलाही असेल तरी पण टॉपला काय असणार आहे, टॉपला एकच व्हर्टेक्स येतो. याला आपण काय म्हणणार आहे, पिरामिड. तर प्रिझम आणि पिरामिड वरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो की तुम्हाला एक डायग्राम दिलेली असते आणि विचारलं जातं की फाइंड आउट नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत किंवा फाइंड आउट नंबर ऑफ एजेस किती आहेत. हा बऱ्याचदा तुम्हाला क्वेश्चन असतो. आता इथे मी एक डायग्राम घेतलेली आहे. हा आहे आपला पेंटागॉन. मग हा पेंटागॉनल प्रिझम. मग आता ह्या केसमध्ये इथे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती येणार आहेत. सिंपल आहे, जो शेप तुमचा बॉटमला आहे तोच शेप तुमच्या टॉपला असणार आहेत. म्हणजे जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस तुमच्या बॉटमला आहेत तेवढेच नंबर ऑफ व्हर्टायसेस तुमच्या टॉपला येणार आहेत. मग आता ही डायग्राम बघायची आणि ह्या डायग्रामचा हा जो टॉप दिसतोय तो टॉपला किती व्हर्टायसेस आहेत बघा, 1 2 3 4 5. मग 5 व्हर्टायसेस जर तुमच्या टॉपला असतील तर 5 व्हर्टायसेस तुमच्या बॉटमला पण असणार आहेत. म्हणजे इथे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती झाले, तिथे नंबर ऑफ व्हर्टायसेस झाले तिथे 10. पण हेच जर तुम्ही पेंटागॉनल पिरामिड मध्ये गेला तर नंबर ऑफ व्हर्टायसेस चेंज होणार आहेत. कसं, कारण की इथे टॉपला एक व्हर्टेक्स असतो आणि बेसचे नंबर ऑफ व्हर्टायसेस ऍड करायचे. मग आता इकडे तुमचे व्हर्टायसेस किती येणार आहेत बरं, तर नंबर ऑफ व्हर्टायसेस येणार आहेत. इथे हा पण पेंटागॉन आहे बघा, 1 2 3 4 5. फक्त आपण ह्याला पेंटागॉनल पिरामिड म्हटले कारण की ह्याला एकच टोक आहे आणि ह्याला म्हटले आपण पेंटागॉनल प्रिझम. मग आता इथे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत, बेसला 5 आणि वरचा 1, म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस किती झाले, 6. आता नेक्स्ट नंबर ऑफ एजेस जर तुम्हाला काढायचे असतील तर त्या केसमध्ये आपल्याला प्रिझमचे नंबर ऑफ एजेस किती येतात. तर बघा इथे माझ्याकडे हे 5 व्हर्टायसेस आहेत, म्हणजे ह्या 5 साइड्स, बेसला पण 5 साइड्स आणि ह्या आपण 5 साइड्स जोडलेल्या आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ एजेस जे आहेत तर त्या केसमध्ये तुमचे टोटल नंबर ऑफ एजेस येणार आहेत 15. मग आता आपण एका फॉर्म्युलाने पण काढू शकतो, टोटल नंबर ऑफ एजेस इज इक्वल टू 3 इंटू साइड्स ऑफ बॉटम किंवा टॉप. कारण की टॉपला आणि बॉटमला तुमच्या सेम नंबर ऑफ साइड्स असणार आहेत. मग आता इथे नंबर ऑफ एजेस किती येणार आहेत, इथे नंबर ऑफ एजेस येणार आहेत इथे 3 इंटू, नेहमी 3 इंटूच येणार, पण 3 इंटू काय, तर इथे किती एजेस आहेत बघा. हा बघा एक कुठला पण एज घ्या, नंबर ऑफ एजेस. इथे मी टॉपचं घेते, 1 2 3 4 5. नंबर ऑफ एजेस किती झाले, 5. सो 3 इंटू 5 नंबर ऑफ एजेस झाले 15. मग पिरामिड मध्ये जर तुम्हाला नंबर ऑफ एजेस काढायचे असतील तर त्या केसमध्ये आपण फॉर्म्युला यूज करतो 2 इंटू साइड्स ऑफ बॉटम. 2 इंटू साइड्स ऑफ बॉटम म्हणजे इथे बॉटमला किती साइड्स आहेत बघा, 1 2 3 4 5. किती साइड झाल्या, 5 साइड झाल्या. तर एजेस किती येणार आहे, तर एजेस येणार आहेत 2 इंटू 5 नंबर ऑफ एजेस येणार आहेत 10. तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला नीट माहिती पाहिजे. मग हे जर तुम्हाला व्यवस्थित कळले असतील तर प्रॅक्टिस सेट 1.1 अगदी सोपा आहे. चला तर आता स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 1.1. तर याच्यामध्ये काय दिलंय बघा, तर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. त्या टेबल मध्ये काय सांगितलंय, तर ह्या टेबल मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डायग्राम्स दिलेल्या आहेत आणि त्या डायग्रामचे आपल्याला बॉटम फेस कुठला आहे तो सांगायचा आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस सांगायचे आहेत, नंबर ऑफ एजेस सांगायचे आहेत, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस सांगायचे आहेत आणि नंबर ऑफ बॉटमचे किंवा टॉपचे फेसेस आपल्याला इथे सांगायचे आहेत. एवढंच आपल्याला इथे करायचंय. तर त्यांनी आपल्याला एक हा सॉल्व्ह करून दिलेला आहे. मग आता हा बघा, हा जो शेप आहे हा तुमचा काय आहे, ट्रायंग्युलर प्रिझम आहे. मग आता बेस जो आहे तो बेस काय आहे तुमचा, ट्रायंग्युलर, म्हणून बॉटम फेस काय झाला, ट्रायंग्युलर. आता इथे पण सेम
ट्रायंग्युलर पिरामिड आहे, त्यामुळे बेसला काय असणार आहे, बेसला पण तुमचा इथे ट्रायंग्युलर शेप येणार आहे, म्हणून काय लिहिलं इथे ट्रायंग्युलर. आता नेक्स्ट नंबर ऑफ व्हर्टायसेस, त्यासाठी फॉर्म्युला सांगितलाय मी. किती व्हर्टेक्स आहेत, 1 2 3. जेवढे टॉपला असणार आहेत तेवढेच बॉटमला पण असणार आहेत, म्हणजे 3 + 3 नंबर ऑफ व्हर्टेक्स किती झाले तुमच्या इथे 6. त्याच्यानंतर इथे बेसला 3 आणि वरचा 1 मिळून काय झाले 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस झाले पिरामिड साठी. नंतर नंबर ऑफ एजेस कसे काढले इथे, तर 3 × साइड, म्हणजे जो आपला बेस आहे त्या बेसला किती साइड्स आहेत, 1 2 3. 3 × 3 9. मग इथे काय आला आन्सर तुमचा 9 नंबर ऑफ एजेस. आता सेम नंबर ऑफ एजेस जर आपल्याला पिरामिड मध्ये काढायचे असतील तर आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, काय पाहिला, तर 2 × नंबर ऑफ साइड्स इन बेस. मग नंबर ऑफ साइड्स किती आहेत बेसला, तर 1 2 3. 2 × 3 आन्सर काय येणार आहे 6. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, उभे फेसेस किती आहेत, हा आपला ट्रायंग्युलर फेस आहे, आपला ट्रायंग्युलर प्रिझम आहे, त्यामुळे इथे दोन्हीकडे पण पिरामिड असेल किंवा प्रिझम असेल तर नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती येणार आहेत, 3 येणार आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ बॉटम किंवा टॉपला किती फेसेस आहेत, तर इथे बॉटम आणि टॉप मिळून किती आहेत 2. एक बॉटमला एक फेस आहे आणि टॉपला एक फेस आहे, म्हणजे दोन्ही मिळून किती फेसेस झाले 2 फेसेस झाले. पण जर तुमचा पिरामिड असेल तर इथे तुम्हाला बॉटमलाच एक फेस येणार आहे, टॉपला वरती काय आहे, तर टॉपला इथे आपल्याकडे वरती एक टोक आहे, बरोबर, एक व्हर्टेक्स आहे, त्यामुळे इथे टॉपला फेस येणार नाहीये, त्यामुळे इथे नंबर ऑफ फेसेस किती येणार आहेत, एकच 1च. हा आपल्याला ह्यांनी सॉल्व्ह करून दिलेला होता. आता आपल्याला हा उरलेला टेबल कम्प्लीट करायचा आहे. तर बघा हा जो आहे हा आपला काय झाला, याला आपण क्युबॉइड पण म्हणू शकतो किंवा स्क्वेअर प्रिझम पण म्हणू शकतो. मग आता हा टेबल आधी आपण कम्प्लीट करून घेऊया. तर बॉटम फेस कुठला झाला, हा आपल्याला स्क्वेअर दिसतोय, तर बॉटम फेस काय लिहिलं मी स्क्वेअर. याचा पण बॉटम फेस काय आहे, याचा पण बॉटम फेस तुमचा स्क्वेअरच आहे. स्क्वेअर म्हणजे सगळ्या साइड्स आपल्या सेम येतात, त्याला आपण म्हणतो स्क्वेअर. आता पुढे नंबर ऑफ व्हर्टायसेस, तर बघा बॉटमला किती आहेत 4, जेवढ्या बॉटमला आहेत तेवढ्याच तुमच्या टॉपला असणार आहेत, म्हणजे 4 + 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस किती येणार आहेत 8. मग आता पिरामिड मध्ये कसं होणार आहे, बॉटमला 4 आणि वरची 1 म्हणजे किती येणार आहे तिथे 5. नंबर ऑफ पिरामिड मध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस येणार आहेत 5. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय, नंबर ऑफ एजेसचा फॉर्म्युला 3 × हा फॉर्म्युला आणि सोपं पडतं, प्रत्येक वेळेस मोजत नाही बसायचं. 3 × आता जो आपला हा बॉटम आहे, ह्या बॉटमला किती साइड्स आहेत बघा, 1 2 3 4, म्हणजे 3 × नंबर ऑफ साइड्स कुठल्या बॉटमच्या किती आहे तिथे 4. 3 × 4 तुमचे नंबर ऑफ एजेस किती झाले 12. आता पिरामिड साठी पण सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथे 3 च्या ऐवजी तुम्हाला काय लिहायचं आहे 2 लिहायचं आहे. 2 × नंबर ऑफ साइड्स ऑफ बॉटम, मग इथे किती साइड्स आहेत बॉटमला 4, म्हणजे नंबर ऑफ एजेस किती येणार आहेत 8. मोजून पण दाखवते बघा मी, 1 बघा 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यानंतर नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती येणार आहेत, तर इथे व्हर्टिकल फेसेस जे आहेत तर इथे तुम्हाला व्हर्टिकल फेसेस येणार आहेत 4, बाजूचे 4, आणि इथे व्हर्टिकल फेसेस किती येणार आहेत, तर इथे पण तुमचे व्हर्टिकल फेसेस 4च येणार आहेत, चारही साइडचे 4. त्याच्यानंतर नंबर ऑफ बॉटम अँड टॉप फेसेस, मग इथे किती येणार आहेत, बॉटमला आणि टॉपला मिळून किती फेसेस झाले 2, आणि इथे काय आला 1, कारण की इथे बेसच आहे टॉपला, तर आपला एक पॉइंट आहे. आता पुढे सांगितलं आपल्याला पेंटागॉनल प्रिझम, वाचायचं कसं कळालं, पेंटागॉनल प्रिझम, पेंटागॉनल पिरामिड. पेंटागॉन म्हणजे ज्याला 4 पॉइंट्स आहेत आणि 4 साइड्स आहेत, बरोबर. आता इथे बघा, मग ह्याचा जो बेस आहे हा बेस काय झाला, तर हा बेस झाला आपला पेंटागॉनल, आणि याचा पण बेस काय झाला पेंटागॉनल. मग आता इथे नंबर ऑफ व्हर्टायसेस काढायचे आहेत, तर आता इथे टॉपला किती आहेत, हे पण एक्झाम्पल आता सोडवलं होतं एक्झाम ह्याच्यामध्ये डिफरन्स बघताना, आठवतंय की नाही. मग इथे 5 + 5 10, आणि इथे 5 + 1 6. त्याच्यानंतर नंबर ऑफ एजेस किती येणार आहेत, तर नंबर ऑफ एजेस काय येणार आहेत 3 × जो आपला टॉप आहे किंवा आपला हा बेस पण सेमच असणार आहे, बरोबर. तर याला आपले किती नंबर ऑफ साइड्स आहेत, तर 5. 3 × 5 काय येणार आहे 15.
म्हणजे 15 नंबर ऑफ एजेस झाले. पेंटागॉनल प्रिझम. मग आता पेंटागॉनल पिरामिडला किती नंबर ऑफ एजेस येणार आहेत? फक्त काय सांगितलंय? 3 च्या ऐवजी मल्टिप्लाय कशाने करायचंय? 2 नी. 2 इंटू नंबर ऑफ साइड्स. कुठल्या? बॉटमच्या. बॉटमला किती साइड्स आहेत? 1 2 3 4 5. पेंटागॉन म्हणजे 5 साइड्स. किती येणार आहे आन्सर? 10. नेक्स्ट नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस. व्हर्टिकल फेसेस पेंटागॉन आहेत, त्यामुळे व्हर्टिकल फेसेस किती येणार आहेत? 5. इथे पण व्हर्टिकल फेसेस येणार आहेत 5. त्याच्यानंतर बॉटमला आणि टॉपला मिळून किती फेसेस येणार आहेत? 2. आणि इथे पिरामिडला किती फेस येणार आहे? एकच. हा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधला हा टेबल कंप्लीट केला. कळालाय सगळ्यांना? आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा काय सांगितलं. अगदी सिंपल आहे. Complete the following table by writing the name of shape that appear in the surrounding area. मग आता त्यांनी तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह पण करून सांगितलंय. मग आता बघा इथे आपल्याला एक मंदिर दिले आणि मंदिराचा कळस आहे. मग हा 3D मधला कुठल्या शेपच्या जवळपास आहे किंवा 3D मधला कुठला शेप आहे? तर तुम्ही नीट पाहिलं तर हा असा शेप येतोय. मग हा असा शेप कुठला येतो बरं? हा आपला शेप आहे कोनचा. म्हणजे हा इथे कुठला शेप आला? हा आपला कोनचा. म्हणून इथे काय येणार आहे? दिलेले आन्सर कोन. मग आता हा बघा शेप. हा बघितला तर हा उभ्या 2 लाईन आणि हा इकडे. मग हा कुठला शेप झाला? बरोबर कुठला शेप झाला आपला? हा सिलेंडरचा. हा तर तुम्हाला माहितीच आहे. बॉल कुठल्या शेप मध्ये येतो? स्फिअर. मग आता नेक्स्ट बघा ही आपल्याला क्रिसमस ट्री दिलेली आहे. क्रिसमस ट्री मध्ये पण बघा हा कुठला शेप झाला? सांगा. हा पण आपला कुठला शेप झाला? कोनचा. आता इथे तुम्हाला एक बुक दिलेला आहे. बुक म्हणजे हे बघा हे असं एक आहे आणि हा इथून परत हा जॉईंट झालेला आहे. हा म्हणजे कुठला शेप आला? इथे आपला आला क्युबॉइड शेप किंवा तुम्ही याला रेक्टँग्युलर प्रिझम असं पण लिहू शकता. हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 1.1. नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्याची जी एक्सरसाइज आहे ती आपण सॉल्व्ह करणार आहे. तर भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये.